नमस्कार, मी पंजाब डक. आतापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी असो, संपूर्ण जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर तो क्षण आता जवळ आलेला आहे. तर राज्यातल्या सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 22 जूनला तो पाऊस आणखीन खूप बऱ्याच भागा महाराष्ट्रामध्ये कव्हर करणार आहे. मात्र 23-24च्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे पूर्वपदावर परत मान्सून येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच 19 जूनला म्हणजे काल देखील बऱ्याच भागामध्ये श्रीरामपूर, इकडे अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडं पुणे जिल्ह्यात, मुंबईकडे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पण राज्यामध्ये आज देखील 20 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आजपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो 21 जून पासून राज्यात पाऊस सुरुवात होईल. पण त्याच्यानंतर 22 जून, 23, 24, 25 असं करत करत 2-5 जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो, घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आता ह्या सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. फक्त मी म्हणलो होतो ना, निसर्ग काय झालं, या वातावरणामुळे 22 दिवस पुढे सरकला, म्हणून भविष्यामध्ये दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार आहे. म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे म्हणजे सोमवारपासून जे पाऊस वाढायला सुरुवात होईल. मंगळवारी तर आणखीन खूप वाढणार, बुधवारी तर खूप, मग गुरुवारी असा वाढत वाढत चांगला 2 जुलै पर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि सगळ्या राज्यातली सर्वांची पेरणी होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज देखील तुम्हाला बघायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी वारं बंद होईल. काल देखील वारं बंद झालं, त्याच्यानंतर आज देखील होईल. आणि दिवस मावळत असताना म्हणजे आज 20 तारखेला उद्या देखील तुम्ही बघा, आज खूप तांबडा आभाळ होईल. ज्या ज्या भागात जास्त तांबडा आभाळ झालं, वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवा. बघा त्या भागामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारला कसा पाऊस पडतो, म्हणजे 72 घंट्यात तिकडे पाऊस येतो का नाही, हे तुम्हाला निसर्ग संदेश देतं. उभं जर वारं सुटलं ना, कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. पण यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, असं उभं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर आता हे वारं बंद झालं, नंतर दिवस मावळत असताना एकदम तांबडा आभाळ झालं, सगळीकडे झालं, की तुम्ही म्हणायचं आता 72 घंट्यात पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व निसर्ग देतो. कोणी शेतकऱ्याला कोणते तज्ञ सांगत नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. जिल्ह्यावाईज जर सांगायचं झालं, तुम्हाला सांगू इच्छितो, विभागावाईज सांगायचं झालं तर आज देखील काय होणार आहे, म्हणजे आज देखील बऱ्याच भागामध्ये पूर्व विदर्भ, इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी थोडंफार आगमन होणार आहे. पण 21 तारखेला ते आगमन आणखीन वाढत जाणार आहे. पण 22 तारखेच्या नंतर काय होईल, लगेच कोकणपट्टी, मुंबई, पुणे, सगळीकडे संपूर्ण कोकणपट्टी, घाटमाथा सगळीकडे मान्सून दाखल होईल. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे मंगळवार, बुधवार पासून ते काय होईल, हे पाऊस